नमस्कार, मी ॲडव्होकेट विधी. लॉ विथ विधी या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर आपण या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे कायद्याविषयीचे नवनवीन व्हिडिओ अगदी सोप्या, साध्या, सर्वसामान्य माणसांना कळतील अशा भाषेत आपण या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. जर ते तुम्ही पाहिले नसतील तर ते पहा. आपण पोटगीच्या रिलेटेड, महिलांविषयीचे कायदे, पुरुषांचे अधिकार, महिलांचे अधिकार, घटस्फोटाचे काय कारणे असू शकतात याबद्दल असे बरेचसे व्हिडिओज आपण या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. जर ते तुम्ही पाहिले नसतील तर पहा व नातेवाईकांना जर त्याची गरज असेल तर शेअर करा. म्हणजे आपल्याला कायद्याचे ज्ञान अगदी सामान्य, सोप्या, कळेल अशा भाषेत आपल्या या चॅनलवर पाहायला मिळेल. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या आज व्हिडिओचा विषय असा आहे की ग्रे डिवोर्स एक नवीन वास्तव. म्हणजे ग्रे डिवोर्स म्हणजे काय किंवा मग ग्रे डिवोर्सचं प्रमाण का वाढत आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. घटस्फोट घेणे कुणाहीसाठी आनंदाचे नसतेच. ज्या ज्या प्रेमावर आपण भरोसा करून लग्नबंधनात प्रवेश करत असतो त्या नात्यालाच संपवताना अनुभवणे दुःख आणि वेदना देणारेच असते. म्हणजे आपण जर एखाद्याच्या प्रेमात पडलो किंवा मग आपण अरेंज मॅरेज जरी असेल, लव्ह मॅरेज जरी असेल, आपण बराच काळ एकत्र राहून जर घटस्फोटाचा निर्णय घेतला तर त्याला आपण ग्रे डिवोर्स असं म्हणतो. तर हे डिवोर्स घेणं ही तितकंच कठीण गोष्ट आहे भारतामध्ये. म्हणजे नातेसंबंध एकमेकांशी जुळलेले असतात. घरच्यांवरही या गोष्टींचा बराच परिणाम होतो. तर घटस्फोट घेणे कुणासाठीही आनंदाचे नसतेच. ज्या प्रेमाच्या भरोशावर लग्नबंधनात प्रवेश केलेला असतो त्या नात्यालाच संपवताना अनुभवणे दुःख वेदना देणारेच असते. त्यासाठी संसारात काही तडजोडी, काही बदलही करून पाहिलेच जातात. परंतु जेव्हा आता यापुढे एकमेकांबरोबर राहणे, जगणे अशक्य आहे याची ठसठशीत जाणीव होते. ज्यावेळेस एखाद्या जोडप्याला, एखाद्या कपलला जेव्हा अशी जाणीव होते की आपल्याला आता एकत्र राहणं अजिबातच अशक्यच आहे, ठसठशीत जाणवते की आता आपण हे नातं पुढे नेऊ शकत नाही, आपण एकत्र राहू शकत नाही. तेव्हा मात्र वयाच्या कोणत्याही टप्प्यावर, मग त्या अगदी 50शीत असून द्यात किंवा मग लग्नाच्या 10-15 वर्षानंतर असून द्यात किंवा म्हणजे अगदी बराच काळ जर लग्नाला लोटून गेलेला असून द्यात, तर लग्नाच्या कोणत्याही टप्प्यावर असून द्यात, त्या बंधनातून बाहेर पडणे दोघांच्याच नव्हे तर कुटुंबाच्याही भल्याचे ठरते. अशाच वयात 50शी नंतर किंवा लग्नाच्या 15-20 वर्षानंतर ग्रे डिवोर्स घेतलेले अनेक जण समाजात दिसून येत आहेत. आपण जेव्हा लग्न करतो त्यावेळी आपल्याला जोडीदाराबरोबर आयुष्यभर एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतो. आपण आपल्या नात्यामध्ये येणाऱ्या अडचणी आपण एकत्र मिळून सोडवू किंवा त्याच्यावर मात करू या विश्वासानेच लोक लग्नबंधन स्वीकारत असतात. आयुष्याची एकत्र वाटचाल सुरू करतात. बहुतांशी नवरा बायको नात्यांमध्ये असे बघायला मिळते की सुरुवातीच्या हनीमूनचा कालावधीच खूपच पटकन निघून जातो. नव्याच्या नवलाईमध्ये स्वतःलाच विसरलेले ते दोघे एकमेकांमध्ये समरसून जातात. नाविन्याची झळाळी कमी झाल्यानंतर काही वर्ष एकमेकांना पारखण्यात जातात. नंतर मुले, बाळे, संसार, करिअर, आर्थिक स्थिरता मिळवणे या सगळ्यांमध्ये ते जोडपे गुरफटून जाते. या संपूर्ण कालावधीमध्ये सगळ्याच जोडप्यांमध्ये थोड्याफार कुरबुरी ह्या चालूच असतात. परंतु मुलांसाठी सामाजिक आणि आर्थिक असुरक्षिततेमुळे ही जोडपी तडजोडी करत राहतात. म्हणजे जरी भांडणं झाली तरी एकमेकांसोबत राहणे, कारण का मुलांसाठी असेल, आर्थिक सुरक्षिततेसाठी असेल किंवा मग समाजाचा विचार करून असेल तर हे जोडपे एकत्र राहतात. एकमेकांसोबत म्हातारे होऊन म्हणजे त्या काही जणांचे त्यातही छान चालते. म्हणजे जरी कुरबुरी होत असतील तरी ते एकत्र छान राहतात. वयाची परिपक्वता नात्याला सांभाळायला लागते. आपण एकत्रच आणि एकमेकांसोबतच म्हातारे होणार याची खुणगाठ पक्की बसते आणि असे संसार अव्यवहतपणे सुरू राहतात. म्हणजे काही जरी कुरबुरी झाल्या, काही जरी भांडणं झाली तरी हे संसार कंटिन्यू व्यवस्थित स्थिर चालू राहतात.
पण काहींच्या बाबतीत आयुष्य वेगळ्या वळणावर उभे राहते. मुले मोठी झालेली असतात, बऱ्यापैकी आर्थिक स्थिरता आलेली असते, वाढत्या वयाबरोबरच सामाजिक व सांसारिक जबाबदाऱ्या कमी झालेल्या असतात. अशावेळी एखाद्या जोडप्याला आपल्या नात्यातील विसंवादाची आणि जाणीव ठसठशीत जाणवायला लागते, अधिकाधिक ठसठशीत जाणवायला लागते. आपल्या जोडीदारामध्ये, आपल्या नात्यामध्ये असलेल्या कमतरता प्रकर्षाने जाणवायला लागतात. यापुढेच आयुष्य एकमेकांबरोबर घालवता येईल का, असा प्रश्न पडायला लागतो आणि अखेर एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला जातो. केसामध्ये चांदी चमकायला लागलेली असते अशा पोक्त चंदेरी वयामध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला जातो. त्यालाच आपण ग्रे डिवोर्स किंवा सिल्वर स्प्लिटर्स असे संबोधले जाते. थोडक्यात प्रौढ वयामध्ये म्हणजे साधारणतः वयाची 50 ओलांडल्यानंतर लग्नाच्या 10-15 वर्षामध्ये 10-15 वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटल्यानंतर जो घटस्फोट घेतला जातो त्याला ग्रे डिवोर्स असे म्हटले जाते. आजकाल अनेकांमध्ये घटस्फोट झाल्याचे कानावर येत आहे. सगळ्यात अलीकडचे उदाहरण म्हणजे संगीतकार AR रहमान आणि त्याची पत्नी सायरा बानू यांच्या घटस्फोटाची बातमी, आणि तोही लग्नाच्या 29 वर्ष उलटल्यानंतर. आमिर खान, अरबाज खान, कमल हसन, त्याही आधी बिल गेट्स अशी अनेक उदाहरणं आहेत की जे लग्नाचे बराच काळ म्हणजे 10-15 वर्षापेक्षा जास्त काळ लोटल्यानंतर त्यांनी डिवोर्स घेतलेले आहेत. अशी अनेक उदाहरणे आपल्याला ऐकविता आहेतच. असे असले तरी आपल्या देशामध्ये ग्रे डिवोर्सचं प्रमाण सध्या तरी फार नाही आहे. म्हणजे आपल्या भारतामध्ये जर वयाचे 10-15 वर्ष झालेले असेल तर असे डिवोर्सचे प्रमाण फार कमी आहे आपल्या भारतामध्ये. परंतु अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये 4 पैकी 1 घटस्फोट हा ग्रे डिवोर्स असतो. त्यावरूनच या विभक्तपणाचा सामाजिक आवाका किती आहे याचा आपण अंदाज बांधू शकतो. या ग्रे डिवोर्समध्ये पहिला प्रश्न येतो की हे जोडपे इतकी वर्ष एकत्र राहिलेच कशाला? ते दोघे सुरुवातीलाच का विभक्त झाले नाहीत? अर्थात नवरा बायकोच्या नात्यात नेमके काय होते की काय बिनसते की ते दोघे जास्त चांगले सांगू शकतात, परंतु आजच्या एकूणच वैवाहिक नात्यातील ताणतणाव लक्षात घेता काही कारणे नक्की सांगता येतात आणि अर्थातच काय टाळायला हवे हेही लक्षात येते. तर ती कारणे कोणती आहे? लग्नबंधनाची अव्यक्त घुसमट, म्हणजे आपल्या जोडीदाराची काही स्वभाव वैशिष्ट्ये आपल्याला खटकत असतात. उदाहरणार्थ, जोडीदाराचा तापट स्वभाव, आपले मत सतत दुसऱ्यांवर लादणे, जोडीदारास नेहमी कमी लेखणे, कौटुंबिक हिंसाचार, नको असलेली सामाजिक बंधने लादणे. परंतु भिडस्त स्वभावामुळे आपण जोडीदाराला कधीच सांगत नाही. आपल्याला आपल्या जोडीदारामधलं काय आवडत नाही हे आपण सांगू शकत नाही. आपल्या जोडीदाराला वाईट वाटेल किंवा कधीतरी बदलेल अशा आशेवर आपण स्वतःच कुढत राहतो आणि हे नाते नको असतानाही तसेच आपण चालू ठेवतो. तिसरं आहे सामाजिक अप्रतिष्ठा, म्हणजे लग्न हे तितकेच वैयक्तिक असते तितकेच ते सामाजिक बंधन आहे. जोडीदाराबद्दलच्या मतभेदाची जाणीव असून देखील समाज काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणतील, आईवडील काय म्हणतील, मुले काय म्हणतील या भावनेपोटी पती पत्नीला विभक्त होण्याचा निर्णय कठीण वाटतो. नंतर आहे कौटुंबिक जबाबदारी असते, त्याच्यामुळेही घटस्फोट आपल्याला घेता येत नाही. जरी आपल्याला आपल्या जोडीदाराच्या काही गोष्टी पटत नसतील, म्हणजे लग्न झाल्यानंतर आपल्याला काही सांसारिक जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात. मुलांचे संगोपन करणे, आई वडिलांची, सासू सासऱ्यांची सर्वोत्तर काळजी घेणे, अशा खूप महत्त्वाच्या जबाबदाऱ्या वैवाहिक आयुष्यात दोघेही पूर्ण करत असतात. या जबाबदाऱ्या कसोटीच्या पूर्ण उतरताना स्वतःच्या त्रासाकडे दुर्लक्ष केले जाते. किंबहुना जबाबदाऱ्यांचे ओझेच इतके असते की आपल्या जोडीदाराबरोबर मतभेद हे बाजूलाच पडतात. म्हणजे आपल्याला त्रास होतोय किंवा आपल्याला जोडीदाराबरोबर आपलं पटत नाही ह्या गोष्टी आपण बाजूला ठेवतो. नंतर आहे आर्थिक स्थिरता.
म्हणजे आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नसलेल्या स्त्रिया कायमच आपल्या पतीवर पैशांवर अवलंबून असतात. त्यामुळे विभक्त झाल्यावर आपण चरितार्थ कसा चालेल या विचारापोटी त्या निर्णय घेण्यास धजावत नाहीत. नवरा बायको नोकरी करणारे असले तरी देखील आपल्या करिअरचे पुढे कसे होईल, आपल्याला काम करता येईल का, निवृत्तीनंतर आपले आर्थिक नियोजन कोलमडून पडेल का, या विचारानेही एखादे जोडपे विभक्त होण्याचा विचार सतत पुढे ढकलत राहते. नंतर आहे क्लिष्ट प्रक्रिया. म्हणजे आजही आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या देशामध्ये कायदेशीररित्या घटस्फोट घेणे तितके सहज किंवा सोपे नाही आहे किंवा सोपी प्रक्रियासुद्धा नाही. भावनिक असेल, सामाजिक असेल, आर्थिक आव्हानांना तर सामोरे जावेच लागते. परंतु जेव्हा न्यायालयीन व कायदेशीर गोष्टी काही वेळा दीर्घ काळापर्यंत हाताळाव्या लागतात, त्यावेळी बरेच जण विभक्त होण्याचा विचारापासून माघार घेतात. म्हणजे जरी आपण कोर्टाची पायरी चढलेली असेल किंवा आपण डिवोर्स घ्यायचा आपण निर्णय घेतलेला असेल आणि इतकी लेंथली प्रक्रिया असते की आपल्याला तेवढं डिवोर्स घेणं सोपं नाही आहे. 6-6 महिने, वर्ष, 2 वर्ष या गोष्टींमध्ये जातात. मग शेवटी लोक कंटाळून त्यावेळी म्हणजे कॉम्प्रोमाइज करतात किंवा मग विभक्त होण्याच्या विचारापासून माघार घेतात. तर नंतर आहे स्वतःच्या क्षमतेबद्दल साशंकता. म्हणजे मी या वयात घटस्फोट घेतला तर स्वतःची काळजी घेऊ शकेन का, मला एकटे राहणे जमेल का, सर्व अडचणींचा सामना एकट्याला करता येईल का, याबद्दल नेहमीच अनेकांच्या मनात धाकधूक राहते. जोपर्यंत स्वतःला क्षमतेबद्दल खात्री होत नाही, आत्मविश्वास वाटत नाही, तोपर्यंत बराच मोठा कालावधी निघून गेलेला असतो. त्याच्यामुळे हा एक ग्रे डिवोर्स घेण्याचं प्रमाण हे नंतर म्हणजे बाहेर अमेरिकेत वगैरे ह्याचं प्रमाण बरंच वाढलेलं आहे. नंतर आहे की मी माझ्या जोडीदाराला बदलू शकेन, ही एक आशा असते. त्याच्यामुळे बऱ्याच महिला किंवा पुरुषही डिवोर्स घेत नाहीत. आपल्या वैवाहिक आयुष्यात असलेले मतभेद, जोडीदाराच्या स्वभावामध्ये असलेले दोष आपण बदलू शकतो वा भविष्यात ते बदलतील या विश्वासापोटी अनेक जण नात्यांमध्ये टिकून राहतात. कालांतराने जेव्हा तो भ्रमच असल्याचे लक्षात येते तेव्हा मात्र विभक्त होण्याचा विचार गंभीरपणे केला जातो. त्याच्यामुळे ग्रे डिवोर्सचे प्रमाण वाढते. अशा अनेक कारणांमुळे ते जोडपे इच्छा नसूनही अनेक वर्ष एकमेकांच्या सहवासात राहतात. त्रास होत आहे हे समजत असते, पण त्याच्यावर शेवटचा घाव घालायचा मन धाजावत नसते. मात्र आयुष्यात एक टप्पा असा येतो की अशी अप्रिय घटना घडते की यानंतर एकमेकांसोबत राहणे कठीण व्हायला लागते आणि जोडपे ग्रे डिवोर्ससाठी अर्ज दाखल करतात. घटस्फोटाची मानसिक तयारी होईपर्यंत जोडपे एकमेकांना सहन करत राहतात. पण जेव्हा ते असह्य होते तेव्हा मात्र ती मानसिक तयारी पूर्ण झालेली असते. ती कोणती कारणे आहेत? न्यायालयात नात्याला गृहीत धरणे. म्हणजे जेव्हा दोघे जण एकमेकांबरोबर अनेक वर्ष एकत्र राहतात, साहजिक दोघांनाही एकमेकांच्या वागण्या बोलण्याच्या पद्धतीची सवय होते. असे एखाद्या परिस्थितीत आपल्याला जोडीदार कसा वागेल याचा अंदाज हळूहळू बांधला जातो. वेळेस सावध होऊन खटकणारे स्वभाव बदलले तर ठीक, अन्यथा दोघे स्वतःच्या स्वभावामध्ये वागण्यामध्ये कुठलाच बदल करत नाहीत. त्यामुळे नात्यात एकसूरपणा येत जातो. जसजशी वर्ष जात राहतात तसे ते गृहीत धरले जाणे खटकायला लागते. बदललेल्या वयानुसार प्रत्येकाच्या मानसिकतेनुसार जीवन जगण्याची शैली, पद्धती आणि बदल होतो. जर जोडीदाराने आपल्याला त्या बदललेल्या दृष्टिकोनाचा दुर्लक्ष केले तर आपसुकच जोडीदार एकमेकांपासून मानसिक आणि भावनिकदृष्ट्या विलग व्हायला लागतात. नंतर आहे बदललेली सामाजिक स्तर. वयानुसार ज्या जोडप्याला किंवा त्यातल्या एखाद्या सामाजिक स्तर बदलतो, सामाजिक प्रतिष्ठा वाढते. या बदललेल्या परिस्थितीमध्ये जोडीदाराने स्वतःमध्ये बदल केले नाही तरी देखील जोडीदाराबद्दल आपुलकी कमी होते. शारीरिक दुरावा असेल, लैंगिक सहजीवन असेल, सांसारिक जबाबदाऱ्यांची पूर्तता असेल, वेगवेगळ्या आवडीनिवडी असतील, ह्याच्यामुळे ग्रे डिवोर्सचे प्रमाण बरेच वाढलेले आहे.
तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की आपला संसार जो 10-15 वर्षापेक्षा जास्त झालेला आहे किंवा 10-15 वर्षापेक्षा बरेच काळ लोटून गेल्यानंतर जर जो डिवोर्स घेतला जातो त्याला आपण ग्रे डिवोर्स म्हणतो. तर ग्रे डिवोर्स म्हणजे काय किंवा मग ग्रे डिवोर्सची कारणं कोणकोणती आहेत की ग्रे डिवोर्स आपल्या भारतामध्ये जास्त का घेतला जात नाही, हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.